मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं तुम्हाला जर एवढी ईव्हीएम गैर वाटते तर राजीनामा द्या, मी पण आमदार आहे, तुम्ही पण राजीनामा, परत एकदा आपण निवडणुकीला सामोरं जाऊ. त्या दिवसापासून परत रोहित पवार आमदार ह्याच्या नादात लागले नाही. आणि आपण जे म्हणलात की त्यांच्याकडे महसूल खातं होतं, हे होतं, ते होतं, पण त्याच्या अगोदर मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो हे तुमच्या लक्षातच नाही. बाळासाहेब थोरात ज्या अँगलने पराभूत झाले त्याबाबत तुम्ही काय विश्लेषण करता? अशा लोकांना पार्टीत घेणं आणि त्यानंतर त्यांच्या केसचं पुढे काय होतं याची माहितीच न भेटणं, हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे? साम दाम दंड भेद सगळं वापरायचं आणि आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांना आपली विचारधारा पटत असते तर आमच्या पक्षात या असं सांगणं हे कुठलं राजकारण? नमस्कार, मी विजया वामन. राजकारणाच्या दिवसेंदिवस परिभाषा बदलत चालल्यात. राजकारणामध्ये काय घडतंय हे तर आपण ओव्हरऑल बातम्यांमध्ये पाहत असतो, पण बिहाइंड द सीन जर समजून घ्यायचं असेल तर थेट त्या व्यक्तीला भेटूनच बिहाइंड द सीन समजून घेता येऊ शकतो. सध्याच्या घडीला चर्चेत असलेले सभापती राम शिंदे सर यांच्यासोबत बोलणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एक ठरलेला प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलनुसार ती व्यक्ती भेटते, गाठते आणि शक्यतो मुंबई सोडत नाही. पण राम शिंदे कदाचित आतापर्यंतच्या सर्व सभापतींच्या बाबत अपवाद ठरू शकतात, कारण गावभेट दौरे असू द्यात, कार्यालयात भेटीगाठी असू द्यात किंवा मग सहज सोप्या पद्धतीने अवेलेबल होणारे सभापती इतिहासात पहिल्यांदाच राम शिंदे रूपाने पाहायला मिळाले. ते सोडा, कधी ऐकलंय एखाद्या गावामध्ये अख्खं मंत्रिमंडळ आलंय? ते सुद्धा राम शिंदेंनी साध्य करून दाखवलंय. विधान परिषदेचे सभापती असणाऱ्या राम शिंदेंना नेमकं एक कोणता पॅटर्न सेट करायचा हे समजून घेण्यासाठी आपण स्वतः त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. परिचय करून देतानाच मी म्हटलं की आजपर्यंत इतिहासात, अहिल्यानगरचं सोडा, इतिहासात आम्ही ऐकलं नव्हतं एखाद्या गावात मंत्रिमंडळ जाईल किंवा मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. ते तुम्ही करून दाखवले. नेमकं राम शिंदे जो पॅटर्न सेट करतायत तो पॅटर्न कोणता आहे? असं वाटतं की एखादा अभ्यास करून किंवा प्राप्त परिस्थितीचा विचार करून जर प्रस्ताव ठेवला तर आपल्या वरिष्ठांना तो भावतो देखील, त्या वरिष्ठांना निर्णय देखील घ्यावा लागतो. आणि माझ्या मनामध्ये संकल्पना अशी आली की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर राज्याचं मंत्रिमंडळ येऊन चोंडीमध्ये त्यांना जर अभिवादन करत असेल आणि त्या निमित्तानं मी सभापती झाल्याच्या नंतर निरंतर बैठका घेऊन एक बृहत आराखडा देखील तयार केला आणि त्यामुळे त्या आराखड्याला देखील शिखर समितीची मंजुरी आणि कॅबिनेटमध्ये मंजुरी त्याच ठिकाणी होऊ शकते. मग अशी संकल्पना मांडल्याच्या नंतर राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, मी फेब्रुवारीमध्येच हा प्रस्ताव मांडला होता आणि तत्वतः त्यांनी त्याच वेळेस मान्यता दिली की काय हरकत नाही म्हणे, आपण मीटिंग तिथे करूया. आणि निश्चितच आता याच महिन्यामध्ये 31 तारखेला अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्मवर्ष जयंती आहे, ती 31 मेला आहे आणि म्हणून 6 मेला हा प्रस्ताव मंत्री परिषदेची बैठक झाली. 29ला होणार होती, परंतु माननीय देशाचे पंतप्रधान वेव्ज या कार्यक्रमाला मुंबईमध्ये आले, त्या कारणानं ती पोस्टपोन झाली आणि म्हणून 6 तारखेला ही मंत्री परिषदेची बैठक पार पडली. आणि मग एखाद्या गोष्टीचा अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक आणि परिस्थितीचा भान ठेवून जर प्रस्ताव दिला आणि त्याच्यावरती वरिष्ठ नेतृत्वाला देखील कुठला अल्टरनेटिव्ह नव्हता, कारण परिस्थितीच होती, ओकेजन तसं होतं आणि म्हणून ती मंत्री परिषदेची बैठक झाली आणि त्यामध्ये निमित्त फक्त राम शिंदे होता की योग्य त्या ठिकाणी योग्य ती सूचना मांडून त्याची कारवाई करून घेतली. जे तुम्हाला सुचलं ते याआधी बऱ्याच लोकांना कदाचित सुचलंही असेल, पण लगेच त्याला तत्वतः मान्यता भेटणं, अख्खं मंत्रिमंडळ चौंडीमध्ये येणं हे लोकांना पचत नाही. आमच्यासारख्या लोकांनाही पचत नाहीये. राम शिंदेंना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अशी एक डबल लेवलची ताकद दिली जाते का आणि कुणासाठी? मला असं वाटतं की आपण जर पाहिलं तर मी 2009ला निवडणूक जिंकलो, 2014ला देखील निवडणूक जिंकलो आणि 19ला आणि 24ला हरलो. याचं जर विश्लेषण पाहिलं तर मला 9 साली 42,000 मतं पडली, त्यात मी 12,000 मतांनी निवडून आलो. 14 साली मला 84,000 मतं पडली, मी त्यात 38,000 मताधिक्याने निवडून आलो. मला 19ला मतं 92,000 पडली, परंतु मी 43,000 मतांनी पराभव झाला आणि मला आता
24ला 1,26,433 एवढी मतं मिळाली. म्हणजे ते 2009च्या तुलनेत तिप्पट मतापेक्षा जास्त होती. आणि तिप्पट मतापेक्षा जास्त असून देखील माझा 1243 म्हणजे डिफरन्स फक्त 622 मताने पराजय झाला. आणि सातत्यानं माझा मताधिक्याचा आलेख हा वाढत गेला. आणि दुर्दैव असं की मी 2 निवडणुकीमध्ये आणि पालकमंत्री मंत्री म्हणून जे चांगल्या पद्धतीचं काम केलं ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये देखील जिल्ह्यामध्ये देखील केलं जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून. आणि अशी परिस्थिती असल्यामुळं कर्जत जामखेडमध्ये माझ्या विरोधात उमेदवार द्यायला होता नव्हता ती त्यावेळेची परिस्थिती आहे. पण हा उमेदवार बाहेरून येऊन मोठा याच्यामध्ये षडयंत्र रचलं गेलं, मोठी कॉन्स्परन्सी करण्यात आली आणि मला त्या निवडणुकीला पराभूत करण्यात आला. आत्ता देखील अतिशय चांगलं वातावरण होतं, परंतु पैशाचा त्याचबरोबर अनुभवाचा, मसल पॉवरचा, प्रशासनाचा आणि एवढ्या मोठ्या घराण्याशी टक्कर देताना माझा अल्पशा मताने पराजय झाला. आपण जसं म्हणता तसं शेवटी नेतृत्व एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर पक्ष आणि नेतृत्व राहिलं नाही, माझी काही चूक आहे का, तर काही चूक नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एखादा कार्यकर्ता लढतोय, झगडतोय, सर्वसामान्यासाठी वेळ देतोय, समाजकार्यासाठी वाहून घेतोय, विकासाला मोठी चालना देतोय, तरी पण षडयंत्र करून एखाद्याला जर पाडत असेल तर पक्षाने आणि नेतृत्वाने निर्णय घेतला की मला 2.5 वर्षांनंतर तातडीने विधान परिषदेवर घेतलं आणि आत्ता देखील अल्पशा मताने पराजय झाला. आणि मग मला निश्चितच विधान परिषदेचं सभापती मंत्री होणार की काय होणार अशी चर्चा असतानाच कधी प्रदेशाध्यक्ष होणार म्हणून चर्चा होते, कधी मंत्री होणार म्हणून चर्चा होते आणि शेवटी सभापतीसुद्धा चर्चा झाली आणि मी सभापती झालो. त्याच्यामुळे त्याचा कोण काय अर्थ काढतो याच्यापेक्षा मिळालेला पदाला आहे त्या प्राप्त परिस्थितीला कशा पद्धतीने कोणता व्यक्ती न्याय देऊ शकतो. आपणच आता विश्लेषणात चर्चा सुरू होताना सांगितलं की सभापती हा 4 भिंतीच्या आत बसून कारभार करतो, पण आउट ऑफ द वे जाऊन शेवटी सभापती असो का कोणतंही पद असो हे जनता जनार्दनासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आहे. आणि म्हणून गेली 6 महिने मी पायाला भिंगरी लावून माझं सर्व जे काही संपर्काने होतो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरतोय आणि प्रतिसादसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय. शेवटी लोकांच्या कामाला नेतृत्व आलं पाहिजे, आपलं पद आलं पाहिजे ही भावना यामागे. बरं, हे झालं ओव्हरऑल राज्याचं. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांच्या तुम्ही किती जवळचे आहात किंवा तुमचं त्यांचं नातं कसं आहे हे वेगळं सांगण्याची कुणालाच गरज पडत नाही. पण जिल्ह्यामध्ये खूप मोठा विषय तुमचा झाला तो असा की इथे जिल्ह्यात 2 नेते तोडीस तोड होते. एक म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे म्हणजे प्राध्यापक राम शिंदे सर. आता इथे कसं झालं होतं की जर तुम्ही निवडून येत आहेत तर 2 प्रतिस्पर्धी तयार होणार होते आणि त्यामुळे अशा चर्चा व्हायला लागल्या की कर्जत जामखेडमध्ये जो काही 1000-1200 मतांचा तुम्हाला फटका बसलेला असेल तिथे अदृश्य शक्ती म्हणून विखेंची काही एक यंत्रणा काम करत होती, अशा चर्चा झाल्या. कारण फारसं तुमचं जुळतं किंवा फक्त दाखवण्यापुरतं जुळतं हा खरंच अजूनही चर्चेतलाच भाग आहे किंवा पुढचा भाग राहिला. पण काय सध्याचं तुमचं आणि विखेंचं रिलेशन सध्याचं कसं? मला असं वाटतं की मी जाहीररित्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर आरोप केले आणि ते सत्य देखील होते. 24च्या निवडणुकीमध्ये मला वाटत नाही की त्यांनी मला विरोध केला असेल, कारण त्यांचं नेतृत्व तेच होते, पालकमंत्री तेच होते, महसूल मंत्री होते आणि निश्चितच या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शंका कुशंका ह्या येतात आणि चर्चा होत असतात. परंतु आपण ज्या पद्धतीने म्हटलं की आता 2 नेतृत्व आहेत, कधी काळी या जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व स्वर्गीय सूर्यभानजी वहाडणेंनी केलं भारतीय जनता पार्टीचं, त्यानंतर स्वर्गीय नासर फरांदे सरांनी केलं या जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व, त्याच्यानंतर दिलीप गांधी देखील पक्षाचे होते आणि 3 वेळा खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले आणि साहजिकच त्याच्यानंतरची बाजू ही माझ्याकडे येते आणि मी पक्षाचा गेली 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी मी पक्षाचा एकनिष्ठ, याच पक्षात माझा उगम झाला, एकाच पक्षात आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी काही विचारधारा आहे, जे काही ध्येय आहे, जी काही पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक जी काही बांधी मजबूत केलेली आहे, त्यामुळं सर्व बाहेरच्या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि मी मूळ पक्षातला आहे आणि मग प्राप्त परिस्थितीमध्ये शेवटी जुना नवा हा ताळमेळ घालत असताना मला असं वाटतं, माहीत नाही पक्षाचं काय ध्येय धोरण आहे,
परंतु मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये एखाद्याला जाणीवपूर्वक डावलण्याचा ज्यावेळेस प्रयत्न होतो त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये नेतृत्व त्यांच्या पाठीशी उभा राहतं. आता आदरणीय लोकनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे नेते म्हणून आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून देखील आहेत. म्हणून ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीचा त्यांनी निश्चित विचार केला असेल आणि म्हणून हे पद दिलं. पण विखे आणि मी ज्यावेळेस असं आपण जे म्हणताय शेवटी ते त्या खात्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मला देखील स्वतंत्र विभाग दिला आहे आणि एका वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून देखील मी काम पाहतो आहे. शेवटी दोघंही म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत. फक्त एकच आहे ते प्रस्थापित आहे आणि मी विस्थापित आहे. कदाचित या गोष्टी अनेक वेळा आमच्यामध्ये द्वंद्व निर्माण करण्यासाठी उपयोगात येतात. त्यामुळं मी विस्थापित असल्या कारणाने काही मनास काही लावून धरत नाही. पण कदाचित त्यांना कधी वाटत असेल की आम्ही असे आहोत त्याच्यामुळे काही गोष्टी होत असतील. पण कसं आहे एकाम्याने जसं दोन तलवारी राहू शकत नाही तसे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये विखेंची सवय आहे की आपल्यापेक्षा वरचढ त्यांना कोणी चालत नाही. म्हणजे चर्चा कायमस्वरूपी तशाच असतात. ते वरचढ कुठेतरी तुम्ही भरायला लागले आणि म्हणून तुम्हाला सातत्यानं देवेंद्र फडणवीसांकडून ताकद दिली जाते असंही म्हटलं जातं. दुसऱ्या अँगलनी म्हणजे चर्चा ओव्हरऑल दुसऱ्या अँगलच्या अशाही आहेत की आता इतक्या काळ राधाकृष्ण विखेंकडे महसूल खातं होतं आता ते काढून घेतलं. म्हणजे काढून घेतलं म्हणण्यापेक्षा त्यांच्याऐवजी दुसऱ्यांकडे दिलं आणि त्यांच्याकडे जलसंपदा शिफ्ट केलं. या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याकडे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हातात ठेवले आहेत आणि तुम्हाला एकट्यांना एक वेगळी ताकद पुरवली जाते असं म्हटलं जातं. नाही आपण जे म्हणलात की त्यांच्याकडे महसूल खातं होतं हे होतं ते होतं पण त्याच्या अगोदर मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो हे तुमच्या लक्षातच नाही. त्याच्यामुळे ते नंतर पक्षात प्रवेश केलाय आणि ते पालकमंत्री आणि महसूल मंत्री झाले पण मी पडलो. पण मी त्यांच्या अगोदर या पक्षात सिनियर होतो. त्यामुळं आपलं म्हणणं बरोबर आहे की आता तुम्हाला ते दृष्टिक्षेपामध्ये असं वाटतंय की तेच सिनियर आहेत आणि तेच वरिष्ठ होते. पण या पक्षामध्ये मीच एकमेव असा राज्यमंत्री होतो की या जिल्ह्याचा एकमेव 5 वर्ष पालकमंत्री राहिलेला मी व्यक्ती होतो. म्हणजे राज्यमंत्री होतो तरी पालकमंत्री होतो, कॅबिनेट मंत्री झालो तरी पालकमंत्री होतो आणि त्यांच्या अगोदर पालकमंत्री होतो. मग तसा जर तुमच्या म्हणण्यानुसार अर्थ लावायचा असेल तर शेवटी पक्षातलं आणि या पक्षातली सिनियरिटी म्हटलं तर मीच सिनियर आहे. त्याच्यामुळं तसा कुठं अर्थ लावण्यात काही अर्थ नाही. परंतु एकच विषय आहे की शेवटी जे दिलेली जागा आहे तो कशा पद्धतीने न्याय देतो. शेवटी आम्ही काही प्रस्थापित नसल्याकारणाने कुठलं षडयंत्र रचू शकत नाही, आमचा गटही निर्माण करू शकत नाही. पण लोकाभिमुख राजकारण असल्या कारणानं सर्वांना इझी अवेलेबल आणि लोकांच्या कामामध्ये रस आणि जो काही गरजू आहे, जो दुःखांकित आहे, जो उपेक्षित आहे, ज्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या कामाला धावून जाण्याची भूमिका पहिल्यापासून राहिली. म्हणून तर पवार आले तरी मी त्यांना फाईट देऊ शकलो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीने निवडणूक लढवलं हे भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थानं DNA आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सत्तेत आला काय आणि विरोधी पक्षात आला काय लढवया हा त्याला लक्षातच येत नाही की आपण विरोधी पक्षात आहे की सत्ताधारी पक्षात आहे. तो त्याच्या कामाशी एकनिष्ठ असतो आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी ते काही करू शकतो आणि हीच भूमिका घेऊन मी देखील जातो. खूप मोठं स्टेटमेंट आहे हे की मी निष्ठावंत आहे, समोरचा आलेला व्यक्ती आयात आहे. ठीक आहे, हा एक वेगळा भाग राहिला. दुसऱ्या मुद्द्याकडे मी येते. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी एक माध्यमांमध्ये मुलाखत दिली. मुलाखतीत तुम्ही म्हणले की निलेश लंके पडले असं आहे की खूप कमी वेळात उदयास आलेलं नेतृत्व आणि तात्काळ कोसळले असं काहीसं तुम्ही ते स्टेटमेंट केलेलं होतं. कसं ते म्हणजे तो अँगल तुम्ही कसा जोडलेला होता? अँगल असा आहे की कोणताही व्यक्ती ज्यावेळेस पदावर जातो, पदावर गेल्याच्या नंतर आपल्या सपोर्टरचा जो काही भावना असतात त्या भावनांचा जर आदर झाला नाही तर त्या व्यक्तीला वाटतं की मी आता मोठा झालो आहे. परंतु लोकांना असं वाटतं की हा आपल्यासाठी मोठा नाही, हा स्वतःसाठी मोठा झालेला आहे. त्याच्यामुळं जे निलेश लंके 65,000 मतांनी निवडून आले विधानसभेला ते लोकसभेला फक्त 38,000 मताचं लीड घेऊ शकले स्वतःच्या मतदारसंघामध्ये. आणि आपल्या पत्नीला उभा केलं पुन्हा विधानसभेला तर ते हरले. म्हणजे ते 38,000 देखील लॉस झालं. आणि सांगण्याचा अर्थ हाच आहे की त्यांनी लोकसभेला देखील आत्मचिंतन जर केलं असतं
तर कदाचित विधानसभेला त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं. आणि म्हणून मी जे म्हटलो त्याच्यात तथ्य हेच आहे की तात्काळ मोठा झालेला माणूस आपल्या मागच्या माणसाला विसरला की अशी परिस्थिती होते आणि म्हणून ते जसे मोठे झाले तसे कोसळले. एक काळ असा होता की निलेश लंकेंची मोठी ताकद म्हणजे राम शिंदे होते. सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे किंवा विखेंची जी यंत्रणा असेल त्यांना निलेश लंकेंना लवकर टॅकल करणं जमलं नाही, कारण तिकडून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आणि कर्जत जामखेडमधून राम शिंदे ही अदृश्य ताकद त्यांच्या मागे असं एक चर्चा त्यावेळेस घडली होती. मग ते तुमचे निलेश लंके गाडी चालवताना तुमच्या गाडीचं सारथ्य त्यांनी करणं असू द्या किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाला तुम्ही एका मंचावर येणं असू द्यात, या सगळ्या गोष्टींमुळे असं जाणवत होतं की राम शिंदे आणि निलेश लंकेंना म्हणजे राम शिंदे निलेश लंकेंना अदृश्य ताकद पुरवतात. आता ते बॉन्डिंग संपलंय की काहीतरी बी नसलं? नाही, तेच सांगतो मी. आपली अपुरी माहिती आहे. आम्ही विस्थापित आहोत. मी असेल, लंके असेल, अजून कोणी असेल, आमच्यावर तात्काळ लक्ष जातं काही गैर केलं की किंवा काही वेगळं केलं की. पण आपण जरा मागे जर गेलं तर तत्कालीन खासदार सुजय विखे आणि आमदार शहराचे संग्राम जगताप हे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होण्याच्या अगोदर एकत्र फिरत होते. ते आपल्या दृष्टिक्षेपात कुठं आलेलं दिसत नाही. आणि मग मी ज्यावेळेस निलेश लंके बरोबर फिरलो ते कोणताही क्षण आता तारखा काढून बघा, ज्यावेळेस भाजप, शिवसेना आणि अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याच्या नंतरच निलेश लंकेचे माझे फोटो एकत्र आहेत. आणि आपण तपासून बघा. पण लक्ष आमच्यावर जातं. लक्ष त्यांनी गैरकृत्य केलं तर त्यांच्यावर जात नाही. परंतु मला त्याच्याशी काही म्हणजे त्याचे दाखला देणं किंवा त्याची प्रत्यक्षात आणणं ह्याच्याशी माझला काही हे नाही. पण आपला म्हणण्यापेक्षा मला काही पर्सनली आपल्याला बोलायचं नाही. ओव्हरऑल दृष्टिकोनच असा असतो की प्रस्थापितांनी किंवा मोठ्या लोकांनी चूक केली तर ते त्यांनी चूक नाही केली, ती सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी केली असते. आणि आम्ही चूक न करता एखादी गोष्ट केली, ज्या दिवशी ते महायुतीमध्ये आले त्या दिवशी माझा संबंध होता, ज्या दिवशी ते महायुतीत सोडून गेले त्या दिवशी माझा संबंध संपला. त्याच्यामुळं मी कुठेही गैर केलं नाही, करण्याचा प्रश्न येत नाही. कर्जत जामखेडमध्ये तुम्ही सभापती झाल्यानंतर असं वाटलं की आता हे तुमच्यातील जे विधानसभेपुरतं म्हणण्यापेक्षा जो मतदारसंघात एकमेकांमध्ये मतभेद आहेत ते निवळलेत, तुम्हाला एक वेगळी पोझिशन भेटली आणि ती खूप सगळ्यांच्या वरची भेटली. पण तुम्ही मध्येच असं काही घडून आणलं की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळे नगरसेवक तुमच्याकडे आले, नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव येतो, तुम्ही त्या जे नगरसेवक फुटणार आहेत त्यांच्यासोबत एक प्रेस कॉन्फरन्स घेतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कर्जत जामखेडवरती खूप इम्पॅक्ट करणार ठरतात. ज्या नगराध्यक्षांना पायउतार व्हावं लागलं किंवा त्यांनी राजीनामा दिला, त्याने मी ओबीसी होते तरी माझ्यावर अन्याय झाला, नेमकं तिथं केलंय काय? मी काहीच केलेलं नाही. मी विधानसभेची निवडणूक पराजित झाल्याच्या 6 महिन्याच्या अगोदर जे 15 त्यांच्याबरोबर नगरसेवक होते त्यातले 11 नगरसेवक फुटले आणि आमच्याबरोबर 2 नगरसेवक होते. असे 13 नगरसेवक एकत्र आले. रोहित पवारांच्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कार्यकारभाराला कंटाळून त्यांनी त्यांचा त्याग केला आणि त्यांनी स्वतंत्ररित्या अविश्वास दाखल करायचा प्रयत्न केला. आणि अविश्वास दाखल केल्याच्या नंतर 2 दिवसानंतर ते मला विधान भवनामध्ये भेटायला आले. आता त्याच्यामध्ये तरतूदच राहिली नव्हती अविश्वास दाखल करण्याची, परंतु ते मला भेटायला आले. मी देखील त्यांना हेच सांगितलं की बाबा हो, तुम्ही मला 6 महिने नाही झाले अजून तर सगळेजण मला पाडायला होते, आता माझा तुम्ही आधार घ्यायला आलात. तुम्ही जर यापूर्वीच फुटून जर माझ्याकडे आले असते कदाचित मी 622 मताचा फरक पार कव्हर केला असता, पार केला असता, मी कदाचित जिंकलो असतो आणि मग तुमचं काम ऐकलं असतं. तरी पण मी या भागाचा 2 वेळा आमदार राहिलोय, आता राज्याचा सभापती म्हणून आहे. शेवटी लोकशाहीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि लोकशाहीला प्राधान्य दिलं पाहिजे या कारणानं की तुम्ही 13च्या संख्येने आहात तरी तुमचं कुठेही ऐकलं जात नाही. पाणी नाही, वीज नाही, एवढी मोठी माझ्या कालखंडामध्ये उजनीवरून पाईपलाईन आणली, 9-9 दिवस पाणी मिळत नाही, कचरा मोठ्या प्रमाणात आहे, कुठलीही तिथं व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही माझ्याकडे आले तर मी तुम्हाला
डावलू शकत नाही. तुमचं मला ऐकावं लागेल. तुमचं ऐकणं म्हणण्यापेक्षा जनतेच्या हितासाठी मला निर्णय घ्यावा लागेल. अशा पद्धतीची मी प्रेसही केली. तिथं कुठलाही पक्ष अभिनेश नव्हता. पण ज्यावेळेस मी सगळी माहिती घेतली, जिल्हाधिकाऱ्याला फोन केल्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की याच्यामध्ये अविश्वास आणण्याची तरतूद नाही. तरतूद नाही असं म्हणतात माझी डोक्यात आलं की मी आता ज्या पदावर आहे, माझ्यासमोर तरतूद करायचं म्हणजे एखाद्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट आणण्याचा अधिकार हा सभागृहाला आहे आणि अध्यादेश जारी करण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाला आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अशी सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांना विनंती केली की जर लोकशाहीमध्ये सर्वाधिक संख्येने 3/4 संख्येने जर अविश्वासा लोक विरोधात गेले असतील आणि अविश्वासाची जर तरतूद नसेल तर आपल्याला याच्यामध्ये ऑर्डिनन्स काढावं लागेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला. ऑर्डिनन्स नेक्स्ट कॅबिनेटमध्ये आणला आणि 15 तारखेला ऑर्डिनन्स पास झाला. 16 तारखेला अविश्वास दाखल झाला आणि तो 22 तारखेला त्याच्यावरती कारवाई झाली आणि नगराध्यक्ष बदलला गेला. त्याच्यामुळं आहे त्या पदाचा लोकशाहीमध्ये शेवटी मताधिक्य कोणाच्या बाजूने आहे, डोकी कोणाच्या किती बाजूने आहे त्याला महत्त्व आहे आणि त्याची मी बाजू घेतली. शेवटी कोण नगराध्यक्ष आहे किंवा कोण आमदार आहेत त्यांनी त्यांची माणसं सांभाळायला पाहिजे. मी माणसं त्यांची सांभाळायची ना आता माझ्याकडे येऊ नका तुम्हाला घ्या हे असं कसं म्हणणार. शेवटी जनतेची कामं तुम्ही ऐकत नाही म्हणून माझ्याकडे आली. मग मला वेळ प्रसंगी कायद्यात बदल करून नगराध्यक्षाला पदावरून हटवावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे आणि ते माझं कर्तव्य आहे. तुम्ही पराभूत झाले आणि तुम्ही ते पराभवाचं कारण सांगताना एक सांगितलं की अजित पवारांची सभा जर एक माझ्या मतदारसंघात होत होती तर मला जो काही थोड्या बहुत मतांचा फरक पडला किंवा फटका बसला ते कव्हर झाले असते. जोपर्यंत तुम्ही हे म्हणत होते तोपर्यंत त्याला ठोस असा कुठला दाखलाही नव्हता आणि पुरावाही नव्हता. पण अजित पवार जाता जाता जे काही असेल स्वतः केलेली जी गोष्ट आहे ती दाखवण्याच्या चक्करमध्ये ते रोहित पवारांना म्हणून गेले, बेटा माझी एक सभा जर तिथे झाली असती तर तू गेला असता. म्हणजे त्याच्यावरून हे अधोरेखित होतं की अजित पवारांनी जाणून बुजून तुमच्या मतदारसंघामध्ये सभा लावली नाही. आता प्रश्न असा तयार झाला आहे की रोहित पवार जरी विरोधात आहे तरी अजित पवार रोहित पवार हे कुटुंब म्हणून आणि राजकीयरित्याही काही प्रमाणावरती एकच आहेत किंवा तसेही एकच आहेत. आता जसं की चर्चा सुरू झाल्यात की राष्ट्रवादीचा एक गट जो उरलेला आहे तो अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी जाईल. जसं तुम्ही सांगितलं निलेश लंके जेव्हा महायुतीत आले तेव्हा महाजन त्यांच्या सोबतचे हे दिसले. आता जर रोहित पवार महायुतीत येत आहेत, सत्तेत येत आहेत तर तुमचं रिलेशन काय असेल आणि तुमचं त्याच्यावरती प्रतिक्रिया काय असणार? मला असं वाटतं की मी राज्याचा वरिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. राज्यात 3 पक्षाचं सरकार आहे आणि 2 पक्षाचे 4 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे गेल्या 15-20 दिवसापासून 2 पक्ष जे भिन्न झालेले आहेत त्याच्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार असं आहे. त्याच्यानंतर राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणार अशी चर्चा आहे. परंतु शेवटी लोकांच्या आणि जनतेचा मॅन्डेट काय आहे हा महत्त्वाचा आहे. हे बघा 2019 साली देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेलाच मॅन्डेट दिला. पण तो मॅन्डेट अस्तित्वात आला नाही. शिवसेना बाजूला गेली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याच्या ऐवजी ते विरोधी पक्षनेते झाले. तसं आता सरकार स्थापन झालंय. आता हे भयभीत झाले. ज्या वेळेस लोकसभेला यांच्या जास्तीच्या जागा आल्या त्यावेळेस हे एकदम हवेत होते की आता आम्हीच राज्यात सरकार येणार. आमदार रोहित पवार तर सांगायचे मीच मंत्री होणार, कधी म्हणायचे मी उद्योग मंत्री होणार, कधी म्हणायचे गृहमंत्री होणार, कधी म्हणायचे MIDC फाईलवर मीच सही करणार, कधी म्हणायचे शिक्षण मंत्री होणार, असं सगळं सांगायचे. आता पायाखालची पूर्ण वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं आता त्यांचं एकत्र येण्याचं प्रक्रिया सुरू आहे. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष स्वतंत्र आहे, शिवसेना शिंदेगड पक्ष स्वतंत्र आहे. त्यामुळं अलायन्समध्ये किमान समान कार्यक्रमावर जो काही आधारित सरकार चालायचं ते चालत राहील. परंतु ते एकत्र आल्याने आणि विभक्त राहिल्याने माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि होण्याची दूरवर शक्यता देखील नाही. माझं म्हणणं असं सत्तेत आल्यानंतर तुमची रोहित पवारांबाबतची भूमिका काय राहणार? ते सत्तेत आल्यानंतर मी सत्तेतच आहे अगोदरच. हो. त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांना काय शेअर जाईल, काय विकास त्याच्या संदर्भामध्ये जाईल तर ते त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून होईल. त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत.
तर ते त्यांना काय काय द्यायचा सपोर्ट ते देतील, मला मुख्यमंत्री सपोर्ट देतील, आम्ही एका सरकारमध्ये असू. पण हे होणार नाही होणार, जर तर किंतु परंतु अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याचं अधिकचं भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्यामुळे मी म्हणतात ना सोकियाचा बळी, सोकियामध्ये 3 पक्षाचं अलायन्स होतं आणि एका पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं की तुम्ही जसं सांगितलं की प्री प्लॅन्ड ही कॉन्स्परन्सी होती आणि मग बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं. याचा अर्थ मी तेव्हा सगळं समजून घेतलेलं आहे. त्या दिवसापासून मी अतिशय एकदम अलर्टमध्ये आहे, सावधान पोझिशनमध्ये आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, माझ्या मी जाग्यावरती योग्य आहे. ज्यावेळी लोकसभेला दिग्गज उमेदवार पराभूत झाले तसंच विधानसभेला घडलं. निलेश लंकेंचं ज्या शब्दात तुम्ही वर्णन केलं तसं वर्णन मला बाळासाहेब थोरातांबाबतचं ऐकायचं. बाळासाहेब थोरात ज्या अँगलने पराभूत झाले त्याबाबत तुम्ही काय विश्लेषण करा? थोरात साहेब मला वाटतं 30-40 वर्ष झालं त्या संगमनेरचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, वरिष्ठ नेते आहे. परंतु त्यांनी 40 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म झाला आणि तो आता ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे आणि त्याच्या मताला महत्त्व आहे आणि ते ज्या वेळेस पहिल्यांदा आमदार झाले तो 40 वर्षाचा असेल माणूस, तर तो आता 80 वर्षाचा आहे. त्याच्यामुळं ते किती जिवंत आहेत आणि त्यांच्या बोलण्याला, वागण्याला आणि सांगण्याला किती महत्त्व आहे याचा कुठंतरी त्यांचा ताळमेळ चुकला आणि नवीन तरुणाला आणि नवीन विचारधारेला थोरात साहेबांनी हलक्यात घेतलं. त्याच्यामुळं त्यांना पराजयाला समोर जावं लागलं आणि म्हणून त्यांनी वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष कृतीला त्यांनी आपलं वाटलं की मीच सारखा निवडून येतोय आणि मला कोणाची आवश्यकता नाही. त्यामुळं तरुण युवकांनी जो काही मोठा बदल आणि परिवर्तन घडलं त्याचे थोरात साहेब बळी पडले आणि तरुणांना हलक्यात घेतलं. त्या मतदारसंघात आणखी एक चर्चा आहे की तो मतदारसंघ नेमकी युतीमध्ये कोणाला सोडायचा, इथून प्रश्न होता. शिंदेच्या शिवसेनेचा तिथे काहीही रोल नव्हता, कारण याआधीही तसं काही तिथे घडलेलं नाहीये. भाजपनं ती जागा लढवली नाही संगमनेरची, कारण असं म्हटलं जाते की बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीसांचीही चांगली मैत्री आणि घनिष्ठ संबंध आहेत. आता तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकतोय, मला माहीत नाही त्यांची काय मैत्री. पण माझं म्हणणं असं आहे की जर अमोल खताळ निवडून येतात तर खासदार सुजय विखे पराजय झाल्यानंतर त्यांना जर अगोदर कळलं असतं की बाळासाहेब थोरात पडतायत तर ते देखील चर्चा आहे की मी अमोल खताळला कशाला उभा केला असतं, मीच उभा राहिलो असतो, अशी देखील चर्चा आहे. त्याच्यामुळं आता होऊन गेलेल्या गोष्टीवरती आता काही पर्याय नसतो आहे, त्या परिस्थितीत आता पुढे जावं लागेल. राम शिंदे ज्यांना आम्ही किंवा लोक ओळखत होते ते पहिले खूप सॉफ्ट होते आणि कामाशी काम ठेवणारे होते. आता ते राजकारणामध्ये अनेकांची पडद्याआडून कुंडी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकांमुळे म्हणजे तुमच्यामुळे अनेक लोकांची पंचायत झाली आहे जिल्ह्यातही आणि बाहेरही. पुढे जाऊन राम शिंदे नेमकी कोणकोणत्या गोष्टींचा ट्रेलर दाखवणार आहेत, काय बदल तुमच्या मार्फत घडणार आहेत, कुठल्या मोठमोठ्या गोष्टी घडणार आहेत यावर? मी निलेश लंकेंच्या बाबतीत जे बोललो ते माझ्या बाबतीत सुद्धा लागू होतं. त्यामुळे मी असाच मतविभाजनाचा फायदा घेत पहिल्यांदा निवडून आलो. ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी ठरवलं की मी फक्त 25% मतं घेऊन निवडून आलेलो आहे, 75% मतं माझ्या विरोधात आहेत आणि आता जर आपल्याला पुन्हा निवडून यायचं असेल तर 51% मतं घ्यावं लागतील. त्यावेळेस मी 2014ला 46% मतं घेऊन निवडून आलो आणि म्हणूनसाठी मी लोकांच्या भावनांचा आधार करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी मनातही काही ठेवत नाही आणि फक्त माझ्या अधिकच्या ॲक्टिव्ह कृतीमुळं लोकांना त्रास होतो. कारण माझा काही कारखाना नाही, माझी बँक नाही, माझं हायस्कूल नाही, माझं कॉलेज नाही आणि लोकांना त्रास देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. त्याच्यामुळं मी लोकांना त्रासही देत नाही, लोकांच्या कामाला येतो. त्याच्यामुळे मी अधिकचं जास्तीचं ॲक्टिव्ह काम करतो, त्यामुळं अनेक लोकांना त्रास होतो. त्यामुळं माझं जर मूळ भांडवलच लोकांच्यामध्ये जाऊन राहणं असेल, ज्या पद्धतीनं अनिल राठोड होते, काहीच नाही, 5 वेळा निवडून आले. त्याच्यामुळं आता आमच्या वडिलोपार्जित आमचा काही वारसा राजकीय नसल्या कारणानं आमचं लोकांच्या कामाला प्राधान्य देणं हेच महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून मी जर निलेश लंकेवर टीका करत असेल एखाद्या गोष्टीत ते मला देखील लागू आहे. त्याच्यामुळं त्यांनी जी चूक केली किंवा जी झाली ती माझ्याकडून चूक न होता मी त्याचा बळी ठरलेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी अधिकचं जास्तीचं काम केलं. आता मी बघा मागच्या 4 दिवसामध्ये 2,500 किलोमीटर फिरलो. शेगावला गेलो, नाशिकला गेलो, पलीकडे अमरावतीला गेलो, कोल्हापूरमध्ये गेलो, महाबळेश्वरला गेलो. 4 दिवसात 2,500 किलोमीटर बाय कार फिरलो. त्याच्यामुळे सगळीकडे फिरतो, सगळीकडे जातो आणि त्याच्यामुळे एक चर्चा राहते आणि लोकांनाही वाटतं, कुणाचं पत्र असतं, कोणाला फोन लावणं असतं, लोकांच्या उपयोगी येतं. अशा माध्यमातून अधिकचं जास्तीचं लोकाभिमुख काम केल्याच्या नंतर इतर लोकांना जो त्रास होतो त्याला माझ्याकडे तर काही उपचार नाही. मी माझं काम करत राहणार. त्याच्यामुळे त्याच्यावर काय करायचं हे विरोधक ठरवतील, परंतु माझ्याकडे कुठलाही प्री प्लॅन आणि कोणाला अडचणी निर्माण करणं आणि कुणाला अडचणीत आणणं असा कधी मी विचार केलेला नाही, करतही नाही. आणि म्हणूनच एवढे मोठं सातत्यानं मताधिक्यामध्ये वाढ होताना माझ्या मतदारसंघात मध्ये दिसते. येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. आता ऑलरेडी तिथे एवढा मोठा बदल घडलेला आहे कर्जत जामखेडमध्ये. काय प्लॅनिंग काय स्थानिक स्वराज्य संस्था? मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे. 4 महिन्यात निवडणुका घेणं अपेक्षित आहे. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत. तथापि आता कर्जत जामखेडच्या जनतेच्या मनामध्ये जो काही थ्रेट होता की काही झालं तरी पवारच निवडून येणार, काही झालं तरी पवारांचं सरकार येणार, तेही सांगायचे मुख्यमंत्री होणार, मंत्री होणार, असं काही काही आमदार रोहित पवार सांगायचे. पण आता जे झालंय ते लोक पाहत आहेत. बऱ्याच लोकांना पश्चाताप आहे, यार आम्हाला वाटलंच नव्हतं एवढी मतं पडतील. 622 मतांनी पडले तर आम्ही दिली असती मतं. आता लोकांना असं वाटायला लागलं की राम शिंदेच कामाचं आहे, राम शिंदेच करू शकतो, राम शिंदेच आपल्या कामाला येऊ शकतो. त्याची जे विद्यमान आमदार आहेत त्यांची तर गाठं नाही, भेटं नाही, काही विचार नाही. फोन केलं तर 2 दिवसात रिसिव्ह कॉल होत नाही आणि कॉल बॅक करायचा प्रश्नच नाही. कारण प्रश्न मोठे आहेत, त्यांना असले कामं करायला त्यांच्याकडे वेळच नाही. म्हणून मी असले कामं मी करतो, त्यांचे जे कामं आहेत ते करतात. म्हणून चित्र बदल आहे आणि आता नगरपंचायतचा बदल झालेला आहे. त्यामुळं 622 मताचा जो फरक आहे तो मी आता पार केलेला आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत परिणाम नक्की दिसणार. मी आमदार नव्हतो तरी दोन्ही मार्केट कमिटीच्या निवडणुका जिंकल्यात आणि दोन्ही ठिकाणी माझेच सभापती आणि एका ठिकाणी उपसभापती आहे, एका ठिकाणी माझा उपसभापती नाही. दोन्ही मार्केट कमिटी मी जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता नगरपंचायत एक होती त्यांच्याकडे, तेही सांभाळता आले नाही. अनेक मोठ्या गावच्या ग्रामपंचायत देखील माझ्याकडेच आहेत. त्याच्यामुळं मला वाटत नाही काही अडचणी. आणि दररोज दैनंदिन फीडबॅक करून कळतं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन माझ्या वतीनं पक्षासाठी होईल. एक थेट प्रश्न मी करते की आत्ता काही दिवसांपूर्वी तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळेंचे एक स्टेटमेंट आहे. ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ती कथित ऑडिओ क्लिप म्हणता येणार नाही, ती ओरिजिनलच ऑडिओ क्लिप होती. काँग्रेस फोडा, ती निकामी करा, तुम्ही काळजी करू नका की तुमची सीट धोक्यात जाईल की काय, त्यांना आपल्या पक्षात घेतलं तर काय होईल, पण काँग्रेस फोडा, निकामी करा. 131 आमदारांचं पाठबळ भाजपच्या पाठीशी आहे. 131 आमदार निवडून आणले. 2019 सालीही तसाच काहीसा आकडा राहिलेला होता. 2000 जर वारंवार तुम्ही बहुमताने किंवा इतर कोणत्याही पार्टीला शक्य होत नाही इथपर्यंत आमदारांचा आकडा गाठतायत, तर मग दुसरे पक्ष फोडायचे किंवा त्यांचे आमदार आपल्याकडे वळवायचे हे कशासाठी? मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याचा जो मतितार्थ आहे तो मतितार्थ असा आहे की शेवटी जो आपल्याबरोबर येईल त्याला आपण बरोबर घेतला पाहिजे. ते मतदानात त्याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि आपला पक्ष मोठा केला पाहिजे. कोणीही कोणत्याही पक्षाचा व्यक्ती त्याला तिथं जर समाधान लाभत असेल, सन्मान मिळत असेल, प्रतिष्ठा मिळत असेल, भविष्यात तो सत्तेत येणार आहे असं वाटत असेल तर कोणीही पक्षातून फुटायला तयार नसतो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जे वक्तव्य केलं ते कुणाला जर तिथं असुरक्षित वाटत असेल, कोण येऊ इच्छित असेल तर कोणी विरोध करू नका. त्यांना पक्षामध्ये घ्यायला तुम्ही विरोध करू नका. आपल्या पक्षाची विचारधारा ज्याला आवडत असेल त्यांना जवळ घ्या, त्याला आपलेसं करा, आपले विचार पटवा आणि त्या निमित्ताने आपण राजकारण करूया.
संघटनात्मक चांगल्या पद्धतीने बांधणी करूया असा त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. आपण एखाद्या लोकल लेवलची एकमेकांविरुद्ध केलेली टीका सुद्धा लक्षात ठेवतो. राज्याच्या राजकारणात आता तुम्ही स्टेट लेवलचे सभापती, म्हणजे तुमच्याकडे वरिष्ठ सभागृह आहे, सगळेच मतदारसंघ तुमच्यासाठी समोर आलेले आहेत किंवा सारखेच आहेत. पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती 2 दिवसांपूर्वी टीका करता, तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती तुमच्या पार्टीत सामील होता आणि तुम्ही त्यांना हारगुच्छ देता, हे कोणत्या प्रकारचं राजकारण? भाजप, मी म्हणत नाही हे तुम्ही सत्तेत आल्यापासून किंवा भाजप सत्तेत आल्यापासूनच होते, वर्षानुवर्ष हेच होत आलंय, पण तुमच्या बाबत ते प्रकर्षानं जाणवतं. अजित पवार असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा जे काही आत्ताचे लेटेस्ट आलेले जे आमदार आहेत किंवा ज्यांना मंत्री केलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी व्यक्तींवरती काही ना काही आरोप झाले. छगन भुजबळ त्याच्यामध्ये असतील. मग अशा लोकांना पार्टीत घेणं आणि त्यानंतर त्यांच्या केसचं पुढे काय होतं याची माहितीच न भेटणं, हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे? साम दाम दंड भेद सगळं वापरायचं आणि आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांना आपली विचारधारा पटत तर आमच्या पक्षात आहे असं सांगणं, हे कुठलं राजकारण? मला वाटतं की या संदर्भामध्ये जो काही श्रेष्ठीने निर्णय घेतला, आणि आता तुम्ही खूप वरचं सांगितलं, पण आता पाचपुते साहेब पालकमंत्री असताना मी आमदार होतो, त्यांचं आमचं कुठे पटत होतं, पण त्यांच्या पक्षप्रवेशाला मी हजरच होतो. पिचड साहेब कोणत्या पक्षात होते, स्नेहलता कोल्हे कोणत्या पक्षात होते, बाळासाहेब मुरकुटे कोणत्या पक्षात होते, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे साहेब कोणत्या पक्षात होते, राजळे कोणत्या पक्षात होते, हे सगळे माणसं आलेच ना. त्यांना त्यांच्या पक्षात सुरक्षित वाटलं, ते आले इकडे. आता कसं भाजपवासी झालेत, आता ते समाधानी आहे. त्याच्यामुळे आलेल्या माणसाला नाकारता कुठे घेतो. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब देखील आले, हर्षवर्धन पाटील आले गेले, परत येऊ का म्हणतायत, गणेश नाईक आले, नारायण राणे आले, मोठी संख्या आहे. त्याच्यामुळं शेवटी आपल्या राज्यात आणि देशात राज्यकर्ते आणि सामाजिक काम करणारे जे व्यक्ती असतात, त्यांच्या मागं जो काही लोकांचा सपोर्ट असतो, त्याच्यावर त्याचं नेतृत्व अवलंबून असतं. आणि मग एखाद्या भागातली पोकळी जर भरून काढायची असेल आणि ते व्यक्ती जर आमच्याकडे येऊ का म्हणत असेल, तर घ्यायला काय अडचण नाही. यायला मजबूर करतात तुम्ही. मजबूर करायचं काहीच कारण नाही. मग त्यांच्या मागे ईडी सीबीआय, मी म्हणत नाही त्यांची काहीतरी हात गुंतल्या, दगडाखाली हात गेल्याशिवाय ते यायचं म्हणणार नाही. पण ते कसं होतं मला सांगा. आता तुमचा अनुभवही तितकाच आहे. आतापर्यंत 2014 पासून तर 2024 पर्यंत कोणत्या भाजपच्या नेत्याची ईडी चौकशी झाली आहे? कोणत्या व्यक्तीच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या, सीबीआयच्या धाडी पडल्या? एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा. हे बघा, ईडीची आणि सीबीआयची जी चौकशी आहे, एक ठराविक ट्रान्झिशन झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ती नोटीस जनरेट होते, ती त्या व्यक्तीला जाते, तो त्याचं क्लेरिफिकेशन देतो. क्लेरिफिकेशन देण्याची परिस्थिती असेल तर त्याचं क्लेरिफाय होतं, आणि ज्याचं क्लेरिफाय होत नाही त्याच्या मागे त्याची इन्क्वायरी लागते. पण सत्ताधारी पक्ष सांगत नाही आणि विरोधी पक्ष मोर्चे काढतो, आंदोलन काढतो, प्रेस घेतो, मोठा डांगोरा पेटवतो. पण लोकांचं परसेप्शन असं क्रिएट झालं आहे की ईडी फक्त विरोधकासाठी, पण तशी परिस्थिती नाही. कारण ईडीची नोटीस ही ऑटोमॅटिक जनरेट होते. तुम्ही आता 2-5 कोटी रुपये तुमच्या नावावर टाकून बघा, 10-12 दिवसात नाही तुम्हाला नोटीस आली तर बघा. मी जरी टाकले, आपण दोघं टाकून बघू, कुणी दिले आपल्या दोघाला, तर आपण जर टाकले पैसे तर आपल्याला ऑटोमॅटिक नोटीस येईल. आणि मग नोटीस आली की समजा माझे सोर्सेस असतील, मी तेवढेच दाखवू शकलो तर माझी क्लिअर होईल. तुम्ही दाखवू नाही शकले तर तुम्हाला परत पुढच्या इन्क्वायरीला बोलवलं जाईल. पण आता तुम्ही जे ईडी सीबीआयचं धाक दाखवून म्हणतात, तर मग संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं. मग आता ईडी आणि सीबीआयचा एवढा जर धाक होता, एवढं जर लोकांना अडचणीत आणलं असतं तर हा मॅन्डेट मिळाला नसता. मग अशा पद्धतीनं विरोधी अडचणीत आणत तुम्ही आमदार खासदार यांना अडचणीत विरोधी मग त्यांना आणलं म्हणजे त्यांच्या मागचे लोक आणलेच ना. मग ते लोक पटवू शकतात ना त्यांना. पण असे लोक फक्त राजकारणासाठी बोलले. आता तिसऱ्यांदा मोदीजी ज्या वेळेस पंतप्रधान झाले त्याच्यानंतर ईडीचं आणि सीबीआयचं एखादं मोठं प्रकरण 1-2 झाले परराज्यामध्ये, असं झालंय कुठं बघितलंय का? तर नाही. छोटी जरी आपल्याला नोटीस आली इन्कम टॅक्सची, याची त्याची, तरी लोक त्याच्या ड्रामावर पेटतात. तेवढंच आहे याच्यातून दुसरं घेण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त विरोधकाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्ष हा गैरवापर करतोय. एवढं भांडवल विरोधी पक्षांनी केलं आणि ते 2024च्या निवडणुकीमध्ये त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणून विरोधी पक्षांनी त्याचा नाद सोडून दिला.
ईव्हीएम वर एक मोठा आरोप केला जातो. हा मी एक दोनच शेवटचे प्रश्न टाकते की ईव्हीएम वर आरोप केला जातो, ईव्हीएम सेटलमेंट. पण मला असं वाटतं की आता तुम्ही फडणवीस यांच्या खूप जवळचे होते, ईव्हीएम सेटलमेंट तुमच्या बाबत व्हायला पाहिजे होती, पण तो प्रश्न थोडासा क्रॉस जातो. पण काय वाटतं, असं खरंच होऊ शकतं? मी चुकीच्या माणसाला प्रश्न करते, पण ईव्हीएम वर जो आरोप होतोय त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला प्रश्न विचारतानाच हसायला आलं, कारण माणसाला चुकीच्या माणसाला प्रश्न जातोय. आमदार रोहित पवारांची काय परिस्थिती झाली असेल? आमदार रोहित पवारांनी पण 10-15 दिवस ईव्हीएम वरती खूप आरोप केले, प्रत्यारोप केले, मोर्चे काढले, पार पाथर्डीच्या मोर्चामध्ये सहभागी झाले. मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं, तुम्हाला जर एवढी ईव्हीएम गैर वाटते तर राजीनामा द्या, मी पण आमदार आहे, तुम्ही पण राजीनामा आहे, परत एकदा आपण निवडणुकीला सामोरं जाऊ. त्या दिवसापासून परत रोहित पवार आमदार ह्याच्या नादात लागले नाही. आणि मग जर मी 622 मताच्या फरकाने जर पडलो असेल, देवेंद्र फडणवीस साहेब जर एवढे माझ्या जवळचे असतील, मी जर पक्षाचा एवढा एकनिष्ठ असते, तर एखादी ईव्हीएम बदलायला काय हरकत होती माझ्यासाठी, असं पण माझी धारणा आहे. त्याच्यामुळं नाचता येणं अंगण वाकडं यासाठी जे पडलेत ते दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडून मी कसा हुशार आहे हा सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण जर ह्याच्यात काही चूक असती, ह्याच्यात काही गैर असतं तर कुणीच कोणाला सोडलं नसतं. अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये देखील ह्याच्यावरती हेरिंग झाल्यात, एक्सपेरिमेंट दाखवले गेले. त्याच्यामुळं तुमच्यासारखीच परिस्थिती आमदार रोहित पवारांची सुद्धा झाली. आणि मग ईव्हीएम, अरे निवडून आलेला माणूस म्हणतो ईव्हीएम चुकीचं आहे, अशी परिस्थिती झाली. मग ईव्हीएम जर चुकीचं असेल, 622 मताचा फरक असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. शेवटी पवार घराण्यातला माणूस 622 मताच्या फरकाने निवडून आला म्हणजे काय मोठी फुशारकी मारली नाही, मोठी जहागिरी मिळवली नाही. त्यांनी खरं असेल तर राजीनामाच द्यायला पाहिजे होता आणि पुन्हा निवडून यायला पाहिजे होतं. ईव्हीएमच्या कारणामुळे परत निवडून आला असतं तर 5-50 हजार निवडून आले असते ना, काय फरक पडत होता? पण बोलायचं आहे, करायचं आहे, कारण दुसऱ्या दोषारोप देऊन सांगायचं की मी कमी मताने ह्याच्यामुळे पडलो, हे सपशेल खोटं आहे. हे सांगण्यासाठी, बोलण्यासाठी ठीक आहे, परंतु सत्य परिस्थिती अशी नाही आहे असं माझं मत आहे. कारण मी ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. मी 622 मताने पडून देखील मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली वेगवेगळ्या कारणांनी. त्याची पण आता 3 तारखा पडल्यात, आता परत 4थी तारीख आहे, बघू काय होते. अजूनही सस्पेन्स कायम आहे. एक माझा शेवटचा प्रश्न, आता तुम्ही सभापती आहात, बरेचसे वेगवेगळे मॅटर तुमच्याकडे येत असतील, पण आता अहिल्यानगर मधील एखादा व्यक्ती सभापती आहे तर याचा आपल्या जिल्ह्याला काय फायदा? साहजिकच एखाद्या जिल्ह्यातला जर जटिल आणि गंभीर प्रश्न असेल, तो सामाजिक असेल आणि लोकांच्यावरती अन्याय झालेला असेल आणि ती जर सभागृहात चर्चा असेल आणि त्या चर्चेला अनुरूप आणि अनुकूल सरकार उत्तर देत नाही, त्या प्रश्नाला न्याय मिळत नाही. शेवटी आपल्याला अमेरिकेची ती हेनरी काय नाव, नाही दुसरी आपली हॅरिस, ती जी उभा राहिली ती कारण मूळ भारतीय होती तरी आपल्याला अभिमान वाटतो, कमला हॅरिस. आता जर आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र जर सभापती असेल तर आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना अभिमान वाटतो. ते ह्याच कारणासाठी की आपल्या प्रश्नाला न्याय मिळेल आणि त्या सभागृहात चर्चा झाल्यानंतर निश्चितच त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असतो. दुसऱ्या जिल्ह्यातला प्रश्न आला तर म्हणजे काय टाळायचा असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जास्त बारकावे या जिल्ह्यातलं माहीत असतात आणि म्हणून तशा पद्धतीची चर्चा घडवून त्याला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. पीठासीन अधिकारी म्हणून ही मोठी जबाबदारी आहे आणि पीठासीन अधिकाऱ्याचं एक विधानमंडळाच्या आणि संवैधानिक कामकाजामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. त्याचा ऑनर देखील ठेवावा लागतो, त्याचं महत्त्व देखील मोठं आहे आणि त्याचा सन्मान करत असताना त्या प्रश्नाला न्याय देताना प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रतिसाद देखील चांगल्याच पद्धतीने द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. त्याचंच कारण सांगायचं झालं तर मी किती वेळा जरी म्हटलं असतं मंत्रिमंडळाला चोंडीमध्ये येऊन बैठक घ्या तर बैठक होऊ शकली नसती. मी त्या पदावर होतो म्हणूनसाठी माझ्या त्या पदाचा देखील माझ्या विनंतीमध्ये अंतर्भाव होता आणि म्हणून हा अंतर्भाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 30शताब्दी जन्मवर्ष आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुद्धा बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने शासकीय आपलंच प्रलंबित होतं मेडिकल कॉलेज, तेही मंजूर झालं. राहुरीचं कोर्ट मंजूर झालं आणि चोंडीच्या विकास आराखड्याला देखील 681 कोटी रुपये मंजूर झाले.
हा त्याचाच भाग आहे. आणि मग सभापतीपद हे कोणाच्या आपल्या जिल्ह्याच्या अहिल्यानगरसाठी जिल्ह्याच्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळे याच्यातून मी कधी नव्हे ते मला मुंबईमध्ये गेल्यानंतर सभापतीचं कुठं कार्यालय असतं का, माझं जनसंपर्क कार्यालय देखील मी 6 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलंय. आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटावे हीच त्याच्या मागची भावना आहे. तर आपल्यासोबत वरिष्ठ सभागृहाचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदे सर होते. जे घडलेलं नाहीये ते एका सभापती बाबत घडतंय किंवा ते स्वतः ते करतायत, त्यामुळे त्यांच्यासोबत बोलणं भेटणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि अहिल्यानगरचेच ते असल्या कारणाने आणखी हा गौरवाची बाब पूर्ण अहिल्यानगरसाठी आहे. पण यामुळे प्रस्थापित राजकारण्यांची बरीचशी कोंडी झाली, पंचायत झाली. पण असो, या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त अहिल्यानगरकरांना आणि कर्जत जामखेडकरांना नेमकं काय काय भेटतंय हे सुद्धा पाहण्यासारखंच असणार आहे. पण सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.